निर्णय मी घेईन, मात्र मंगळवार निघून गेलेला आहे, मंगल मात्र काही झालेलं नाहीये, कारवाई झालेली नाहीये. काय म्हणणं आहे आपलं? पहिल्या दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांनी माध्यमांसमोर देखील आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितलं की सोमवार नाही तर मंगळवारी मी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना बोलवीन, काय घडलं त्याबाबतची सत्यता जाणून घेईन आणि त्याबाबत त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्री साहेबांशी चर्चा मी करीन, अशा प्रकारची स्पष्ट भूमिका ही माननीय अजितदादा पवार साहेबांनी पहिल्या दिवसापासून या प्रकरणामध्ये व्यक्त केली होती. आणि संपूर्ण महाराष्ट्राला माहितीये की अजितदादा जे बोलतात तसंच करतात. अजितदादा दिलेला शब्द कधीही फिरवत नाहीत. पण परांजपेजी केलं काय मग नेमकं? तेच तर घाडगेंना आणि आम्हाला पण समजून घ्यायचंय की मग कोकाटेंच्या बाबतीत नेमकं काय केलं? आपण सगळ्या माध्यमांनी दाखवलं की कॅबिनेटच्या आधी जवळजवळ 1 तास कृषी मंत्री माणिकराव कोकाटे साहेब हे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांच्या बरोबर होते. संपूर्ण काय घडलं हे अजितदादा पवार साहेबांनी जाणून घेतलं. शेवटी मुख्यमंत्री हे कॅबिनेटचे प्रमुख असतात आणि त्यामुळे कॅबिनेटमध्ये कोणी राहायचं कोणी जायचं हा निर्णय मुख्यमंत्री आणि महायुतीचे तिन्ही नेते घेतील. त्यामुळे अजितदादांनी कधीही शब्द दिला नव्हता की राजीनामा घेतला जाईल. माझ्यामध्ये स्पष्ट झालंय. आनंद परांजपेंनी स्पष्ट केलं. मी तोच प्रश्न घाडगेंना पण विचारतोय. घाडगेजी 2 गोष्टी आता परांजपे सांगत होते. एक तास चर्चा झालेली, म्हणजे त्यांनी सूचित असं केलं, परांजपे असं बोलले पण सूचित असं केलं की अजितदादांना जी समज द्यायची होती ती 1 तासाच्या चर्चेत दिली असावी. आणि 2, परांजपे स्पष्टपणे म्हणतायत असा शब्द दिला नव्हता की राजीनामा घेऊ. आता काय सांगाल घाडगे? नाही, परांजपे साहेब त्या ठिकाणी नव्हते. आम्हाला जो शब्द दिला दादानी की इजा पिझा तिजा हा दादांचा शब्द आहे. आणि दादांच्या त्या दिवशीच्या बोलण्यावरून आम्हाला समजलं की दादांनी खाजगीत सांगितलं आम्हाला की या गोष्टी घडणार आहेत, तुम्ही काळजी करू नका, मी शब्दाचा पक्का आहे. आणि आम्हाला दादांवरती विश्वास आहे. आम्ही म्हणून मंगळवारपर्यंत थांबलो. आम्हाला एवढं प्राणघातक हल्ला झाल्याच्या नंतरही आम्ही थांबलो ना. आम्हाला विश्वासच नसता तर आम्ही थांबलो नसतो. शेवटी राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, एका पक्षाचे प्रमुख आहेत, ते त्यांनाही निर्णय घ्यायचा, सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यायचा. आम्ही आंदोलन करते म्हणून आम्हीही समजून घेतलं. परंतु मंगळवारची जी घडामोडी घडल्या, एक लक्षात घ्या, मंगळवारी अजितदादांनी शब्द फिरवला, त्याच्यानंतर आम्हाला बातम्यात ऐकण्यात आलं की शिंदेच्या लोकांचा राजीनामा अगोदर घ्या, मग राष्ट्रवादीच्या लोकांचा दिला जाईल. अशा काहीतरी घडामोडी घडल्या त्या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये. आणि आमचं नाही तर तुमचं नाही, तुमचं नाही तर आमचं नाही, ही कुठली पद्धत आहे? आम्ही राज्याच्या शेतकऱ्यांशी निगडीत असलेलं जी कृषी खातं आहे त्या खात्यावर संवेदनशील व्यक्ती असला पाहिजे, ही आमची शेतकऱ्यांच्या पोरांची मागणी आहे. ठीक आहे परांजपेजी, मी घाडगेंचा मुद्दा, हा मुद्दा बरोबर आहे. घाडगे जे सांगतायत ते खरं आहे. चर्चा आम्ही सुद्धा ऐकल्या आणि बातम्या आपण सगळ्यांनी चालवलेल्या आहेत. ती बातमी तो किंवा तो विषय असा की एक या सरकारमधला सगळ्यात पहिला राजीनामा पडला धनंजय मुंडेंचा, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचा. आणि त्यामुळे आता हा प्रेसिडेंट्स व्हायला नको किंवा दरवेळी फक्त अजितदादाच कोपऱ्यामध्ये ढकलले जातात असं वाटायला नको, म्हणून त्यांचं म्हणणं की मग गोष्टी तर शिंदेकडे पण घडलेल्या आहेत. मग ते संजय गायकवाड असतील, शिरसाट असतील किंवा अन्य कोणाचे असतील, आणि मग ते होत नसेल तर आम्ही राजीनामा देणार नाही. तर ह्या तुमच्या सत्तेतल्या जी काही अडचणी चालू आहेत त्यामुळे हा कोकाटेंचा निर्णय लांबला जातोय परांजपेजी? प्रसन्नजी, असं अजिबात काही घडलेलं नाही. माननीय अजितदादा पवार साहेबांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे साहेबांची संपूर्ण बाजू ऐकून घेतली. त्या दोघांमध्ये संवाद देखील झाला. आणि शेवटी कॅबिनेटमध्ये माननीय मुख्यमंत्री आणि मंत्री परिषद असते. त्यामुळे आतमध्ये काय घडलं हे ना तुम्हालाही माहितीये ना मलाही माहितीये, असण्याचं काही कारण नाही. पण उत्तम प्रकारचा संवाद महायुतीचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील किंवा एकनाथरावजी शिंदे साहेब असतील, या तिघांमध्ये उत्तम समन्वय आहे. त्यामुळे असं कुठल्याही प्रकारचे चर्चा ह्या कॅबिनेटमध्ये झाली असेल असं मला वाटत नाही. बरं, मी शेवटाकडे येतोय. मी घाडगेंना विचारतो. घाडगेजी, जो काही विषय असेल तो शेवटी तो निर्णय अजितदादांना आणि तिन्ही पक्षाच्या प्रमुखांना घ्यायचा आहे. छावा संघटनेची विजयकुमार घाडगे